आता बघा कसं आहे, थोडं बघा आता कसं आपण ही जी बघतोय आपण काय केलं म्हणजे याच्यामध्ये तुम्ही जर काही वाचायला जाल तर याच्यामध्ये असं कॅटेगरी वाईज टाकले. म्हणजे पहिली एंट्री केली एकदम 13वी एंट्री आली. असं काय झालं कारण की इकडे जे हेडिंग दिलं आहे असं की सर्व्हिसेस रिलेटेड टू चॅरिटेबल अँड रिलिजियस ॲक्टिव्हिटीज. मग याच्यामध्ये पहिली एंट्री होती ती बघितली आपण, ती काय होती चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीजची होती. आता रिलिजियस ॲक्टिव्हिटी मी बघाल तर याच्यामध्ये मग 13वी एंट्री येते, मग 13वी येते. अशा प्रकारे कॅटेगरी पाडल्यात आणि त्यानुसार ज्या तिकडे एंट्री होत्या आणि नंतर अजून ॲडिशनल एंट्री आल्या म्हणजे 100 एंट्री ज्या असतील त्या अशा प्रकारे त्यांनी कॅटेगराईज करून वाचल्याचं सोपं जाईल. म्हणून असं केलं आहे की सर्व्हिसेस बाय पर्सन बाय वे ऑफ काय कंडक्ट ऑफ एनी रिलिजियस सेरेमनी, रेंटिंग ऑफ परिसर जो असतो, रेंटिंग ऑफ प्रिसिंट्स ऑफ अ रिलिजियस प्लेस मीन्ड फॉर जनरल पब्लिक, ओन्ड ऑर मॅनेज बाय. आता हे रेंटिंग कोण करतं तर हे दिलेले आहेत एंटिटी रजिस्टर. आता तुम्ही गुगल करून बघाल की 12AA काय, 12AB काय, 1023C 5 काय, 1023BBA काय, तुम्हाला कळेल. हे इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये रजिस्टर असलेल्या एंटिटी आहेत. यांच्याकरता त्यांनी रेंटिंग केलं प्रेसिंग्स ऑफ रिलिजियस प्लेस आणि कंडक्ट ऑफ एनी रिलिजियस सेरेमनी या ॲक्टिव्हिटीज करता काय चार्जेस घेत असतील तर याच्यावरती GST लागू होणार नाही. खाली काय म्हटलं आहे की हावेवर नथिंग कंटेन इन एंट्री बी, ही एंट्री बी जी आहे याच्याकरता ऑफ दिस एक्झम्पशन शॅल अप्लाय टू नथिंग कंटेन रेंटिंग ऑफ रूम्स वेअर चार्जेस 1000 किंवा त्यापेक्षा जास्त असेल पर डेची. म्हणजे चार्जेस 999 रुपये असतील तर एक्झाम्पल गेला होत्या. परिसर असेल ना एखाद्या या संस्थेचा, ह्या ज्या एंटिटी आहेत चॅरिटेबल रिलिजियस ट्रस्ट हे जिकडे आहेत त्यांची बिल्डिंग असेल, बिल्डिंगच्या पुढचा मोकळा भाग असेल, तिथे बिल्डिंगमध्ये रूम असतील, रूम चार्जेस 1000 और मोर पर डे असेल तर एक्झम्पशन ॲप्लिकेबल नाही. रेंटिंग ऑफ प्रिमायसेस कम्युनिटी हॉल, कल्याण मंडपम, ओपन एरिया अँड द लाईफ वेअर चार्जेस आर 10,000 और मोर पर डे, 10,000 किंवा जास्त असेल. आणि रेंटिंग ऑफ शॉप्स, त्या भागामध्ये काय त्यांनी शॉप बनवले असतील तर त्या शॉपचं भाडं स्पेसेस फॉर बिझनेस और कॉमर्स वेअर चार्जेस 10,000पेक्षा जास्त असतील पण पर मंथचे, पर डे रूम रेंट 1,000च्या वरती असेल तर एक्झम्पशन नाही. हॉलसाठी 10,000च्या, हॉल मोठा आहे तिकडे 100 लोक राहतात, काहीतरी कार्यक्रम आहे असा रिलिजियस सेरेमनी, कंडक्ट ऑफ एनी रिलिजियस सेरेमनी. आता रिलिजियस सेरेमनीमध्ये इथे रिलिजियस सेरेमनी म्हणजे लाईफ सारखं रिच्युअल्स इन्क्लुडिंग स्पेशल रिलिजियस पूजाज कंडक्टेड इन टर्म्स ऑफ रिलिजियस टेक्स्ट बाय अ पर्सन सो ऑथोराइज बाय सच रिलिजियस टेक्स्ट. जो पंडित आहे, ओकेजन लाईक बर्थ, मॅरेज, डेथ इन्व्हॉल्व, जे वेगवेगळ्या श्राद्ध पक्ष वगैरे लोक घालतात, लग्न, बारसं, काही असेल, होम हवन, शांती, काही असेल, अशा प्रकारे रिलिजियस सेरेमनी आहे. मग त्या हॉलमध्ये होईल, त्या रूममध्ये होईल, त्याचे चार्जेस जर पर डे 1,000च्या वरती रूम रेंट, 10,000च्या वरती हॉलचा रेंट पर डे आणि पर मंथ शॉपची तिकडे असतील, शॉपची 10,000च्या वरती चार्जेस असतील तर टॅक्सेबल होतील. ह्याच्यापेक्षा कमी चार्जेस असतील तर ते एक्झाम्पल. याप्रमाणे अशा प्रकारे होम हवन जो पंडित करतो, जो ती परफॉर्म करण्याकरता जो कोण गायडन्स करतो त्याची जी फी असेल, चार्जेस असतील ते एक्झाम्प्ट होतील. एक्झाम्पशन नॉट अवेलेबल कधी, रेंटिंग ऑफ रूम्स 1,000पेक्षा किंवा त्यापेक्षा जास्त आहे म्हणजे 999पर्यंत एक्झाम्प्ट आहे.
इकडे 9,999 पर्यंत एक्झाम्प्ट आहे, इथे पण 9,999 पर्यंत एक्झाम्प्ट आहे. याच्या पुढे चार्जेबल्स होते. आता हे राम जोशी प्रिस्ट पुजारी चार्जेस 12,000 फॉर कंडक्टिंग रिलीजियस सेरेमनी ऑन द बर्थडे ऑफ घनश्याम सन. द अमाउंट चार्ज फॉर द कंडक्ट ऑफ एनी रिलीजियस सेरेमनी इज एक्झाम्प्ट फ्रॉम GST. Durga Devi Trust, religious trust registered under section 12AA of IT Act, owns and manages temple in their locality. It rents the commercial shops. Shops किती आहे? For rent ₹10,000 per month per shop. आता इथे 10,000 आल्यामुळे काय झालं? लायबल झालं. त्यापेक्षा कमी असेल तर एक्झाम्प्ट होईल. As such service are exempt only when the consideration is less than 10,000 per month. Guru Foundation, an educational institution registered under section 1023C5 of the IT Act, owns and manages a Gurudwara. It rents a community hall located in the जो परिसर है precincts of the Gurudwara for a rate of ₹9,000 per day for a marriage function. Consideration so received is exempt. एखादं मंदिर असतं, गुरुद्वारा असतं, तिथे जागा असते, हॉल असतो, तिकडे लोक बर्थडे, साखरपुडा, लग्न असं करत असतील तर ते चार्जेस घेत असतील. ते चार्जेस जर 10,000पेक्षा कमी आहे पर डे तर एक्झाम्प्ट आहे. 10,000हून जास्त होतील तर टॅक्सेबल होतील. आता आपल्याकडे वेगवेगळ्या अशा यात्रा असतात. जसं पंढरपूरची यात्रा आहे, वारी आहे, असतं ना. असं तसं हजची यात्रा असते. मुस्लिम लोक जातात, हजची यात्रा असते. तसं आपल्याकडे हिमालयामध्ये लोक जातात ना, हां 4 जण वगैरे असते. तर अशामध्ये ही एंट्री आहे सर्व्हिसेस बाय स्पेसिफाईड ऑर्गनायझेशन. सर्व्हिस कोणी दिली? स्पेसिफाईड. इथं कसं आहे, सप्लायर हा काय दिला आहे, हा स्पेसिफिक सप्लायर आहे इन रिस्पेक्ट ऑफ रिलिजियस पिलग्रिम्स. धार्मिक यात्रा आहे कुठली, फॅसिलिटेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडर बिलेटरल अरेंजमेंट. आता कशा प्रकारचा त्याचा करार आहे? तो करार असेल द टर्म स्पेसिफाईड ऑर्गनायझेशन ॲज रेफर्ड. इथे ऑर्गनायझेशन कुठली आहे? एक ऑर्गनायझेशन आहे कुमान मंडल विकास निगम लिमिटेड, KMVN, गवर्नमेंट ऑफ अंडरटेकिंग, गवर्नमेंट ऑफ उत्तराखंड अंडरटेकिंग, और हज कमिटी ऑफ इंडिया और स्टेट हज कमिटी इन्क्लुडिंग जॉईंट स्टेट कमिटी. यांच्याकडनं सप्लाय घेतला जातो. कशासाठी? रिलीजियस यात्रा, पिलग्रिम्स, तीर्थयात्रा ऑर्गनाइज बाय एनी चॅरिटेबल और रिलीजियस ट्रस्ट आर नॉट एक्झाम. सगळ्यांची एक्झाम नाही आहे. ह्यांनी स्पेसिफाईड कोण आहेत? हे 2 आहेत. ओनली सच सर्व्हिसेस रिलीजियस पिलग्रिम्स आर ॲज गवर्न बाय स्पेसिफाईड ऑर्गनायझेशन्स इन रिस्पेक्ट ऑफ रिलीजियस पिलग्रिम्स फॅसिलिटेड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडर बिलिटरल अरेंजमेंट आर एक्झाम फ्रॉम GST. ॲज पर एंट्री 60 काय आहे की सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय द हज कमिटी अँड KMVN in relation to pilgrims to मेक्का आणि कैलास मानसरोवर. कैलास मानसरोवरची यात्रा जी आहे त्याच्याकरता हे जे KMVN आहे हे अरेंजमेंट करतं. जर तुम्हाला जायचं असेल कैलास मानसरोवर यात्रेमध्ये आणि तुम्ही त्यांना काही चार्जेस दिले तर त्याच्यावरती एक्झम्पशन असेल. पण एखादी वेगळी कुठली टूर कंपनी आहे, टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनी आहे, ते बोलले की आम्ही सगळी व्यवस्था करू, तुम्ही आम्हाला 40,000 रुपये द्या, तर ते टॅक्सेबल होते. आता जसं ही हज कमिटी आहे, कोणाला हजला जायचं आहे तर ते कुठे आहे? इथे मेक्कामध्ये. टू रिलेशन टू पिलग्रिम टू मेक्का. आता हे मेक्का कुठे आलं? मग तुम्हाला अशा एंट्री घ्यायच्या असतील तर तुम्हाला थोडा वेळ द्यायला लागेल की मेक्का कुठे येतं. ते हज हां हे जे दिलं आहे सौदी अरेबिया. ओके, तर याप्रमाणे मक्का म्हणतात.
जर हज कमिटी ऑफ इंडियाने ती यात्रा अरेंज केली असेल तर नॉट लायबल टू GST, तर ती एक्झाम होईल. पण दुसऱ्या कुठल्या प्रायव्हेट तुम्ही टूर ट्रॅव्हल्सने गेलात तर टॅक्सेबल होईल. KMVN सप्लाईज न्यूमरस सर्व्हिसेस नेमली मेडिकल फॅसिलिटीज, कॅटरिंग सर्व्हिसेस. खूप ही टफ यात्रा असते, त्यामुळे ते मेडिकल फॅसिलिटीज, कॅटरिंग सर्व्हिसेस, सेक्युरिटी, अकोमोडेशन सर्व्हिसेस एक्सेट्रा टू द पिलग्रिम्स अंडरटेकिंग कैलाश मानसरोवर pilgrimage. Such as services provided by KMVN in respect of the religious pilgrimage to Kailash Mansarovar are covered under entry number 60 आणि ती एक्झाम असते. ट्रेनिंग आणि कोचिंग. ट्रेनिंग आणि कोचिंग कशा करताय बघा. ट्रेनिंग आणि कोचिंग कुठलाही कोचिंग क्लास आहे तर ते टॅक्सेबल आहे. पण हे कोचिंग कसलं आहे, रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज. रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज रिलेटिंग टू आर्ट और कल्चर. हे बघा, कोचिंग कसलं पाहिजे, रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीजचं पाहिजे. आता रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज कशाला म्हणतात, रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटी कशाला म्हणतात हे जर मी गुगल केलं तुम्हाला असं आलं, ऑल दोज ॲक्टिव्हिटीज दॅट पीपल चूज टू डू रिफ्रेश देअर बॉडीज अँड माइंड. तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे, वॉकिंग, स्विमिंग, मेडिटेशन, रीडिंग, प्लेइंग गेम्स, डान्सिंग, ह्या काय रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज आहे. तर याचं ट्रेनिंग किंवा कोचिंग जर इंडिव्हिज्युअल पर्सननी केलं, अगोदर इंडिव्हिज्युअल नव्हतं, अगोदर इथे सगळ्यांकरता होतं. मग हे अमेंडमेंट करून 18 जुलै 2022 पासून इकडे शब्द आणला इंडिव्हिज्युअल. इंडिव्हिज्युअल एखादी व्यक्ती असेल तो जर का ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो किंवा कोचिंग प्रोव्हाइड करतो स्विमिंगसाठी, मेडिटेशन, रीडिंग, प्लेइंग गेम्स, डान्सिंग अशा ॲक्टिव्हिटीज ज्या असतात, यातनं काय होतं, माणसाची माइंड आणि बॉडी फ्रेश होते. त्याला म्हटलं रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज. स्पोर्ट्स बाय चॅरिटेबल एंटिटीज रजिस्टर अंडर सेक्शन 12AA 12AB ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट. ठीक आहे, आणखी बरं त्याच्यामध्ये मी वाचाय. ॲग्रिकल्चर रिलेटेड ॲक्टिव्हिटीज एंट्री नंबर 24 मध्ये दिले. सर्व्हिसेस बाय वे ऑफ लोडिंग, अनलोडिंग, पॅकिंग, स्टोरेज, वेअर हाऊसिंग ऑफ राईसचं यात काही कॉम्प्लिकेशन नाही आहे. दुसरं पुढे सर्व्हिसेस बाय वे ऑफ वेअर हाऊसिंग ऑफ मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस. आता मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस म्हणजे काय होतं, इन्क्लूड्स नॉन टिम्बर आयटम सच ॲज बांबू, अदर ग्रासेस, एडिबल और युजफुल रूट्स, प्लांट्स, फ्लॉवर्स. ओके, आता हे तुम्ही जर का बघाल की मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस हे डिफाईन केलं आहे का, हे डिफाईन नसेल केलं तर मग तुम्ही डिसेंट मिनिंग घ्यायचं आहे, तर जनरल मिनिंग घ्यायचं जे असेल ते. त्याप्रमाणे जर का त्याचं वेअर हाऊसिंग केलं जातं मायनर फॉरेस्ट प्रोड्यूसर तर ते काय असेल, एक्झाम्पल असेल. आता ही जी एंट्री आहे, एंट्री नंबर 24B, ही सर्व्हिसेस बाय वे ऑफ स्टोरेज किंवा वेअर हाऊसिंग ऑफ सिरियल्स म्हणजे तृणधान्ये, कडधान्ये, फळे, काजू, भाज्या, मसाले, सुकं खोबरं, ओके, ऊस, गूळ म्हणजे शुगर कॅन, जॅगरी, याचं काय केलं पाहिजे, स्टोरेज आणि वेअर हाऊसिंग. रॉ व्हेजिटेबल्स, फायबर सच ॲज कॉटन, फ्लॅक्स, ज्यूट. आता ही एंट्री जी होती ही पुढे त्यांनी काय केलं, यातनं हे बाकीच्या गोष्टी या इरेज करून टाकल्या की ह्याच्यासाठी आता याचं जर का स्टोरेज किंवा वेअर हाऊसिंग करत असतील तर टॅक्सेबल होईल, आम्हाला एक्झाम्शन द्यायचं नाही आहे. ते विड्रॉ केलं गव्हर्नमेंटनी कधीपासून, 18 जुलै 2022 पासून. त्यामुळे अगोदरची एंट्री 18/7 17/7 जी होती ती 18/7 पासून बदलली, काही गोष्टी इथं कमी केल्या. पण असं वाटेल की ह्या मायनर चेंज आहे, पण ह्याच्यामुळे गव्हर्नमेंटचा लाखोनी रेव्हेन्यू वाढला असेल. फवारणी वगैरे करतात जंतुनाशक वगैरे. सर्व्हिसेस बाय वे ऑफ फ्युमिगेशन इन वेअर हाऊस ऑफ ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस, हे त्यांनी काय केलं, एक्झाम्शन विड्रॉ केलं. हे एक्झाम्शन नाही, कधीपासून
18 जुलै 2022 पासून 17पर्यंत एक्झाम करू. एंट्री नंबर 54, सर्व्हिसेस रिलेटेड टू कल्टिवेशन ऑफ प्लांट्स, वनस्पतीची लागवड अँड रेअरिंग, संगोपन ऑफ ऑल लाईफ फॉर्म्स ऑफ ॲनिमल्स. ओके, सर्व्हिसेस रिलेटिंग टू कल्टिवेशन ऑफ प्लांट्स आणि रेअरिंग ऑफ ऑल लाईफ फॉर्म्स एक्सेप्ट द रेअरिंग ऑफ हॉर्सेस. आता जे काय घोड्यांचं संगोपन वगैरे केलं जातं तर घोडे नॉर्मली शर्यतीसाठी वापरले जातात, त्यांच्यासाठी एक्झम्पशन नाही. जो ते करेल जे चार्जेस घेईल त्याच्यावरती टॅक्सेबल सर्व्हिस असेल, GST ॲप्लिकेबल होईल. पण दुसऱ्या प्राण्यांचं संगोपन आहे त्याच्याकरता जे चार्जेस आहेत त्याच्यावर GST लागणार नाही. हे पण तुम्ही वाचा. ओके, तुम्ही वेळ घालवत नाही याच्यावरती. पण आता हे सर्व्हिसेस बाय वे ऑफ आर्टिफिशियल इन्सेमिनेशन ऑफ लाईव्हस्टॉक. ओके, गर्भाधान होण्याकरता सर्व्हिसेस बाय वे ऑफ आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, कृत्रिम गर्भाधान ऑफ लाईव्हस्टॉक, पशूंसाठी हे सर्व्हिस जे देतील ते एक्झाम्पल असेल. प्री कंडिशनिंग, प्री कुलिंग किंवा पिकवणं, त्याला चमकण्याकरता मेण वगैरे लावतात. कशाला? भाज्यांना आणि फळांना. आजकाल काय करतात? प्री कंडिशनिंग, प्री कुलिंग, रिपेनिंग, पिकवणे, वॅक्सिंग, चमकवण्याकरता, रिटेल पॅकिंग, लेबलिंग ऑफ फ्रूट्स, व्हेजिटेबल्स विच डू नॉट चेंज और अल्टर द इसेन्शियल कॅरेक्टर. म्हणजे आंब्याला जर चमकवलं आहे तर आंबा आंबाच राहतो, आंबा बदलत नाही, त्याची आयडेंटिटी, त्याची ओळख बदलत नाही. अशी सर्व्हिस असेल तर हे जे चार्जेस ते घेतील ते GSTमध्ये GST लागणार नाही, करमुक्त असेल. एज्युकेशन सर्व्हिसेस बाय एज्युकेशन इन्स्टिट्यूशन टू इट्स स्टुडंट, फॅकल्टी आणि स्टाफ. सर्व्हिस प्रोव्हायडर कोण आहे? एज्युकेशन इन्स्टिट्यूशन. तो सर्व्हिस कोणाला देईल? त्यांच्या स्टुडंटना, त्यांच्या फॅकल्टीजना आणि स्टाफला. त्या एक्झाम्प्ट असतील. एज्युकेशन इन्स्टिट्यूशन बाय वे ऑफ कंडक्ट ऑफ एंट्रन्स एक्झाम. म्हणजे तुम्ही एंट्रन्स एक्झाम दिली, समजा एखाद्याला MBA करायचं आहे, त्याने एंट्रन्स एक्झाम दिली तरच त्याला तो क्वालिफाय होईल ॲडमिशनसाठी. मग ती जी एंट्रन्स एक्झाम असते जी फीज काय चार्ज केली जाते, 2000 असेल, 5000 असेल, 10000 असेल, त्याच्यावर GST लागणार नाही, एंट्रन्स फीस. दुसरं, टू ॲन एज्युकेशन इन्स्टिट्यूशन बाय वे ऑफ. आता हे बाय होतं. आता त्यांना सर्व्हिस दिली. समजा माझ्याकडे एक बस आहे, ती बस मी त्या शाळेसाठी दिलेली आहे त्यांचे विद्यार्थी आणायला न्यायला. तर टू ॲन एज्युकेशन इन्स्टिट्यूशन बाय वे ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ स्टुडंट, फॅकल्टी, स्टाफ, कॅटरिंग इंक्लुडिंग एनी मिड डे मील स्कीम स्पॉन्सर्ड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट और UT, सिक्युरिटी और क्लिनिंग और वेअरहाउसिंग सर्व्हिसेस परफॉर्म इन सच एज्युकेशन इन्स्टिट्यूशन. शाळेच्या बाहेर एज्युकेशन काय सिक्युरिटी गार्ड आहेत, स्वच्छता करायला तिकडे हाऊसकीपिंग सर्व्हिस आहे, क्लिनिंग हाऊसकीपिंग सर्व्हिस. सर्व्हिसेस रिलेटेड टू ॲडमिशन टू और कंडक्ट ऑफ एक्झामिनेशन बाय सच इन्स्टिट्यूशन आणि सप्लाय ऑफ ऑनलाईन एज्युकेशनल जर्नल्स और पेडिकल आर एक्झाम. आता ह्याच्यामध्ये इथे काही कॉम्प्लिकेशन नाही आहे. खाली काय म्हटलं आहे? हावेवर नथिंग कंटेन इन सब ॲटम 1. हा बघा, हा 1 आहे, हा 2 आहे आणि 3 आहे ऑफ आयटम बी मध्ये 1, 2, 3 शॅल अप्लाय टू एज्युकेशन इन्स्टिट्यूशन अदर दॅन अन इन्स्टिट्यूशन प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस बाय वे ऑफ प्री स्कूल एज्युकेशन आणि एज्युकेशन अप टू हायर सेकंडरी स्कूल और इक्विवलेंट. कोणाला ॲप्लिकेबल नाही?
12वी नंतरचे जे कॉलेजमध्ये असतं ना 12वीच्या पुढचं त्यांना ॲप्लिकेबल आहे. पहिली ते 12वी ते नर्सरी ते 12वी जे असेल त्यांच्यासाठी हे ट्रान्सपोर्टेशन ऑफ स्टुडंट, कॅटरिंग, सिक्युरिटी हे त्यांच्यासाठी एक्झाम आहे. पण काय म्हटलं इकडे हे 1, 2, 3 बीमध्ये 1, 2, 3 काय ट्रान्सपोर्टेशन ऑफ स्टुडंट, कॅटरिंग आणि सिक्युरिटी क्लिनिंग सर्व्हिस या कोणाला ॲप्लिकेबल नाही. नथिंग कंटेन इन 1, 2, 3 जे वाचलं आता मी ते शॅल अप्लाय टू एज्युकेशन इन्स्टिट्यूशन अदर दॅन नथिंग कंटेन इन 1 to 3. फर्दर नथिंग कंटेन इन सब ॲटम 5 हा जो 5 आहे of item B shall apply to an institution providing services by way of preschool education and education up to higher secondary school or equivalent or education. आता कसं झालं बघा वरती वाचलं आपण जे आपल्याला क्लिअर झालं होतं खाली इथे हवेवर दिल्यामुळे काय झालं हे कोणाला काय ॲप्लिकेबल आहे आणि कोणाला काय ॲप्लिकेबल नाही यातनं गुंतागुंत निर्माण झाली. आता ह्यातनं तुम्ही पुढे जाल पुढे मला डेफिनेशन मिळते. त्या खाली जे खाली पॅरा आहेत ना जे खाली डिफाईन टर्म दिलेल्या खालच्या डेफिनेशन आहेत त्याच्यामध्ये पॅरा 2Y मध्ये 12/2017 मध्ये हे दिलं आहे की एज्युकेशन इन्स्टिट्यूशन मीन्स अँड इन्स्टिट्यूशन प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस बाय वे ऑफ प्री स्कूल एज्युकेशन अँड एज्युकेशन अप टू हायर सेकंडरी ऑर इक्विव्हॅलंट हे झालं. आणि एज्युकेशन ॲज पार्ट ऑफ क्युरिक्युलम obtaining a qualification recognized by any law or time being in force. आणि तिसरं काय एज्युकेशन ॲज पार्ट ऑफ अप्रूव्ड वोकेशनल एज्युकेशन कोर्स म्हणजे ITI वगैरे असतं ना या प्रकारे त्यांनी दिलं आहे की एज्युकेशन इन्स्टिट्यूट मीन्स काय कोणाला म्हणाल तुम्ही म्हणजे एखाद्या व्यक्ती काहीतरी शिकवतोय त्याची जी संस्था असेल ती प्रत्येकाची संस्था ही एज्युकेशन इन्स्टिट्यूशन नाही आहे कुठले असतील हे दिलं आहे म्हणजे हे कोणाला ॲप्लिकेबल होईल हे दिले पाहिजे. आणि यातना परत तो इन दिस इट इज टू बी नोटेड दॅट ओनली दोज इन्स्टिट्यूशन हुज ऑपरेशन्स कन्फर्म टू द स्पेसिफिक्स गिवन द डेफिनेशन जे त्यामध्ये कवर होतील एज्युकेशन इन्स्टिट्यूशनच्या त्यांनाच ते एक्झम्पशन या कायद्याप्रमाणे अवेल करता येईल सगळ्यांना नाही. आता यात परत काय दिलं आहे सबक्लॉज 2 द टर्म एज्युकेशन ॲज पार्ट ऑफ क्युरिक्युलम for obtaining a qualification recognized by any law or timing in force means an education delivered as part of the curriculum that has been prescribed for obtaining a qualification prescribed by law. आता कसं आहे एखाद्या कॉलेज आहे तिकडे एक कम्प्युटरचा विषय असतो तो आलेला आहे त्याकरता त्याने एक लॅबोरेटरी बनवली आहे मग तिथे कम्प्युटर प्रॅक्टिस करता तो कम्प्युटर सब्जेक्ट घेईल त्याच्याकरता त्यांनी 4,000 रुपये एक्स्ट्रा फी ठेवली. ती टॅक्सेबल होईल की नाही होईल. आता अशा कोर्समध्ये माझ्या मुलांनी घेतलं होतं ॲडमिशन कॉलेजमध्ये त्याला कम्प्युटर सब्जेक्ट घ्यायचा होता आला होता तर त्या 4,000वरती त्यांनी GST घेतलं. बाकीची जी फी होती त्याच्यावर GST नाही पण जी कम्प्युटर करता त्याने फी घेतली होती त्यांनी त्याच्यावरती GST ॲप्लिकेबल केलं लागू केलं. कंडक्टेड बाय ऑफ डिग्री कोर्स बाय कॉलेज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन these courses lead to grant of qualifications as recognized by law. हे recognized by law. Training given by private institute coaching हे येणार नाही. Such training does not lead to grant of recognized qualification. Education as a part of a prescribed curriculum for obtaining a qualification. आता मी यात बरेचसे पॉईंट क्लिअर केले मला हे जर का मी प्रॉपरली एक्सप्लेन करायला गेलो खूप वेळ लागेल. तुम्हाला जेवढे कळेल तेवढं घ्या हे वाचा थोडं ओके. मला काय फक्त ओव्हरव्ह्यू घ्यायचा आहे त्यामुळे जास्त मी यात जात नाही यामध्ये. खाली पण परत डिफाईन केलं आहे आणखीन तो विषय वाढल्यामुळे काय झालं आहे तो खाली घ्यावा लागेल. हेल्थ केअर सर्व्हिस आता हेल्थ केअर सर्व्हिसमध्ये जे प्राण्यांचं जे हे चिकित्सा असते सर्व्हिसेस बाय वेटरनरी क्लिनिक ते करतात इन रिलेशन टू हेल्थ केअर ऑफ ॲनिमल बर्ड्स ते एक्झाम्प्ट आहे. माणसांची सर्व्हिसेस बाय वे ऑफ हेल्थ केअर सर्व्हिस बाय क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट. आता याच्यामध्ये क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट म्हणजे काय येईल ते कोण करतो ऑथोराइज मेडिकल प्रॅक्टिशनर और पॅरामेडिक्स. मग क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट म्हणजे काय येतं ते हे पण डिफाईन केलं आहे बघा याच नोटिफिकेशनमध्ये पॅरा एसमध्ये काय येतं क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंटमध्ये हॉस्पिटल नर्सिंग होम ते दिलं आहे.
परत ऑथोराइज मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणजे डॉक्टर, बरोबर आहे, वैद्य. मग तो डिग्री कुठनं घेतो, कोणाकडनं घेतो? मेडिकल प्रॅक्टिशनर रेकग्नाइज विथ एनी ऑफ काउन्सिल्स ऑफ रेकग्नाइज सिस्टम ऑफ मेडिसिन्स एस्टॅब्लिश बाय or recognized by law in India and includes medical professional having an requisite qualification to practice in any recognized system of medicines in India as per the any law for the time being in force. याप्रमाणे ते बघायचं. पॅरामेडिक्स मध्ये काय, हेल्थ केअर सर्व्हिस मीन्स काय, एवढं सगळं बघितल्यानंतर तुम्हाला कळतं की एक्झॅक्टली याच्या या 2 शब्दांमध्ये गर्भित अर्थ काय. हेल्थ केअर सर्व्हिस म्हणून आपल्याकडे कुठले डॉक्टर ऑपरेशन करो 5 लाख रुपये घेऊ, 10 लाख घेऊ, त्याच्यावर GST लागत. तसंच सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय वे ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ पेशंट इन ॲम्ब्युलन्स लागत नाही, अदर दॅन दो स्पेसिफाईड इन ए. या ए मध्ये जे आहे सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय वे ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ पेशंट, ॲम्ब्युलन्समधून ट्रान्सपोर्ट केला. आणि आता कसं होतं ॲम्ब्युलन्समध्ये तो व्यक्तीला जे घेऊन जाणे प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स असेल कुठला पण असो, ते जे चार्जेस घेतील ते एक्झॅम्प्ट असतील. आता एक खाली मी बघता ना, हे खाली जे घेत आहे, हे जे खाली घेत आहे हे अगोदरपासून नव्हतं. हा जो प्रोव्हिजो आहे हा पहिल्यापासून नव्हता. हा प्रोव्हिजो अशा करताय की एखादं हॉस्पिटल असतं, सिरियस पेशंट जो असतो, खाली कसं आहे नॉर्मली ॲडमिट झाला लगेच ते ICUमध्ये, म्हणजे ICU आता नॉर्मल झालं आहे, म्हणजे ICU म्हणजे इंटेन्सिव्ह केअर युनिट, हे नॉर्मल झालं आहे. बरोबर. दुसरं काय असतं क्रिटिकल केअर युनिट, तिसरं असतं इंटेन्सिव्ह कार्डियक केअर युनिट, निओ नॅटल इंटेन्सिव्ह केअर युनिट. आता हॉस्पिटल आपण एक बिझनेस झाला, व्यवसाय झाला आहे, त्यामुळे जे लोक ज्या प्रकारे पैसे देऊ शकतात त्यांना वेगवेगळ्या प्रकारे ट्रीटमेंटला कॅटेगरीज करा. आम्ही जास्त मोठी केअर करतोय, मग जास्त केअर करण्याची गरज आहे, जास्त पैसे घ्या, मग रूम रेंट जास्त, ट्रीटमेंट चार्जेस जास्त, या प्रकारे याचा व्यवसायीकरण झालं आहे. मी मला सांगतो एक मिनिट ऐका ना, मी विषय पहिलेच मला सांगतोय की बाबा अशा प्रकारे तिथे ठेवण्याची पद्धत आहे. आता इथे जर का एखादा व्यक्ती खरोखर सिरियस आहे, किती पण चार्जेस घेऊ, रूम रेंट याचे चार्जेस त्या रूम रेंटचे किती पण असो ते एक्झाम्प्ट आहेत, ते एक्झाम्प्ट आहेत. पण ह्या प्रकारचं ICU किंवा CCU किंवा ICCU NICU हे नाही आहे, हे नाही आहे. आणि रूम रेंट, रूम चार्जेस हे एक्सिडिंग 5,000 पर डे असतील हेल्थ केअर सर्व्हिसचे, तर एक्झम्पशन नाही, तर एक्झम्पशन नाही. आता विचारा, आता विचारा. हां हां. आता एक लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा ते बघाल त्यात तुम्हाला त्यांनी जे चार्जेस लावले, त्याच्यात रूम रेंट किती आहे, ट्रीटमेंट चार्जेस किती आहेत, ते बिल काढून बघा आणि त्यांनी कशावरती 4,000 GST लावले ते बघा. असं नाही होणार, असं नाही. मग तुम्ही बघा ही एंट्री आहे, तुम्हाला अभ्यास करायला स्टडी करायला मिळेल की असं जाऊ शकतो का. ही एंट्री कधी आली, ही एंट्री आली 18 जुलै 2022ला, की अशा रूम रेंट, बाकी ते बघा ट्रीटमेंट चार्जेस, मेडिसिन घेतला तो विषय वेगळा आहे, पण जे ट्रीटमेंट दिली जाते त्या ट्रीटमेंटमध्ये ते जे काय देत असतील, मेडिकल प्रॅक्टिशनर हेल्थ केअर सर्व्हिस देत असतील, या सर्व्हिसमध्ये मग तिथे ट्रीटमेंट चार्जेस आहेत, कन्सल्टेशन फी असेल, ऑपरेशन चार्जेस असतील, देखरेख म्हणजे केअरिंग आहे त्याचं, हे चार्जेस जे असतील, टेस्टिंग असतील, हे चार्जेस जे असतील त्याच्यावर GST लागत नाही. पण रूम पण कुठल्या प्रकारचं आहे, ICU नाही आहे, CCU नाही आहे, आणि असा रूम की असे रूम नाही आहे आणि नॉर्मल रूम आहे आणि त्याचं भाडं जे आहे हे एक्सिडिंग 5,000 आहे, तर एक्झम्पशन नाही. बाकी सगळं एक्झम्पशनमध्ये येतं. हां
हा एक्झाम्ट आहे, पण ही एंट्री काय म्हणते, हां ही 18 जुलैला आली, हे एक्झाम्ट आहे. पण हा अपवाद काय दिला आहे, असं रूम रेंट, असा रूम जो ICU किंवा असा केअर करता नाही आहे, असा रूम जो ICU किंवा केअर करता नाही आहे आणि अशा रूमचं भाडं 5,000पेक्षा जास्त असेल तर मग ते टॅक्सेबल होईल. बाकीचे एक्झाम्ट होईल, बाकी सगळं एक्झाम्ट होईल. ॲरो दाखवण्याचा उद्देश काय की बाबा हे बघा तुम्ही हे सॅटिस्फाय झालं आहे, रूम रेंट चार्जेस 5,000पेक्षा कमी आहे किंवा 5,000पेक्षा जास्त आहे, पण मग हे रूम आहे तर एक्झाम्ट आहे. आता प्रश्न पडतो असा की तिकडे अशी रूम ज्यामध्ये 5,000पेक्षा एक्स्ट्रा चार्जेस आहे आणि त्या व्यक्तीला काही क्रिटिकल इलनेस नाही आहे, मग तो ICUमध्ये नाही आहे, CCUमध्ये नाही आहे, हे ICCUमध्ये नाही आहे, NICUमध्ये नाही आहे, मग असा का रूम ठेवला आहे, कशाकरता असा रूम आहे. काय श्रीमंत लोक आहेत ना, त्यांना भीती वाटते मला काहीतरी होईल आणि त्यांच्याकडे पैसे आहेत, लगेच जाऊन ॲडमिट होतात. हॉस्पिटल बघा त्याचा तुम्हाला डिटेलमध्ये अर्थ दिला आहे. हॉस्पिटल, नर्सिंग रूम, क्लिनिक, सॅनिटोरियम, एनी अदर इन्स्टिट्यूशन. इकडे सर्व्हिसेस ऑर फॅसिलिटीज इन्क्लूड रिक्वायरिंग डायग्नोसिस ऑर ट्रीटमेंट ऑर केअर ऑर इलनेस, इंजुरी, डिफॉर्मिटी, ॲबनॉर्मिटी ऑर प्रेग्नन्सी. आलं लक्षात. एखाद्या माणसाला त्याचं हेल्थ बरोबर नाही असं वाटतं म्हणून तिकडे तो हेल्थ प्रॉपर करण्याकरता जाऊन ॲडमिट होतो आणि त्याविषयी त्याला बरा होण्याकरता जी सर्व्हिस दिली जाते त्याला का आपण काय म्हणतो, क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट, हॉस्पिटल, नर्सिंग होम, काही असं. त्याचा इलाज कोण करतो, अँड हेल्थ केअर सर्व्हिस बाय क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अँड ऑथोराइज मेडिकल प्रॅक्टिशनर किंवा पॅरामेडिक्स. तुम्हाला हे जे एक्झाम्शन आहे यात हा प्रोव्हिजन नंतर टाकला गेला, यातनं 5,000पेक्षा जास्त रूम रेंट आहे आणि तो तुम्ही न्यूज बघितली असेल की असे काही अपराधी आहेत ज्यांना जेलमध्ये ॲज पर लॉ जेलमध्ये आहेत ते, आणि ते अशा हॉस्पिटलमध्ये जाऊन राहत असताना सापडले. एक केस सापडली, एकच केस असेल, आणखीन केस नसतील. आपण हे पण बघतो की जेलमध्ये त्याला एकदम एक्झिक्युटिव्ह व्यवस्था असते, रिसिव्हर दिला जातो, बाहेरचं जेवण दिलं जातं, हे तर आपण ऐकलं न्यूजमध्ये. आता अशी पण व्यवस्था आहे की त्याला जेलमध्ये ऑन पेपर जेलमध्ये तो असतो हॉस्पिटलमध्ये, बाबा बरं वाटत नाही म्हणून हॉस्पिटलमध्ये गेला, त्याला स्पेशल रूम मिळतो, तिकडे सगळं TV असतं, इंटरनेट असतं, सगळं वापरतो, सगळं राहतो, ऑन पेपर जेल काही भोगतोय आणि तो हॉस्पिटलमध्ये जाऊन राहतो. हां आपण न्यूज बघतो ना अशा. मग अशा प्रकारे कुठल्या रूममध्ये कोण राहत असेल, आणि असे काही लोक पण आहेत त्यांना असं वाटतं ऑटोमॅटिक मला काही झालेलं नाही, मी इथे राहतो, येऊ मला ठेवा. मग तुला ठेवायचं कुठे, मग त्या लोकांना अशी साधी रूम पण राहायला बरं वाटत नाही, मग चांगल्या रूममध्ये ठेवा मला, पण त्याला ICUमध्ये ठेवा असं पण काय. माझ्या रूम हॉस्पिटलने काय बनवून घेतलं की असे लोक आले ठेवा या रूममध्ये, काय करायचं आहे, TV बघा, जेवण त्यांना स्पेशल देतात, सगळे देतात. 8,000 रुपये पर डे चार्जेस आम्ही देईन. डॉक्टर आजनामधनं येतो, बघतो, काय नाही चालू आहे, काय वाटलं तर मग तुम्ही बेल वाजला, माणूस येईल तुम्हाला पाहिजे, काय झालेलं नाही आहे. पण त्यांना प्रोटेक्शन वाटतं किंवा त्याला आपण सेक्युअर डॉक्टर आहोत, उगीच त्यांना वाटतं मला अटॅक येईल, मला येऊन ॲडमिट व्हा. असे आहेत लोक बरेच, त्यांच्याकडे लाखो रुपये. एका माणसाने तर त्याचा चांगला बंगला बांधला होता, त्याला असं फील व्हायला लागलं म्हणून त्यांनी हॉस्पिटल समोरच्या बिल्डिंगमध्ये भाड्याने घर घेतलं, तिकडे जाऊन राहतो. काय झालं नाही, हॉस्पिटलला उतरून लगेच हॉस्पिटलमध्ये जाऊ. तो बंगला कुठे आहे तिथे मी मग कोणाचे बोलवणार, मग ड्रायव्हर असेल नसेल, गाडी असेल नसेल, मला टॅक्सी मिळेल नाही मिळेल, मग मी बसीन मी येईन, 15-20 मिनिट अर्धा तास जाईल, तोपर्यंत मला अटॅक आला तर. असे पण लोक आहेत. मग अशा लोकांसाठी असे रूम हॉस्पिटलने खास बनवून घेतलं की या 8,000 रुपये पर डे, 5 दिवस राहा, 40-50,000 बिल करा आणि मग जा. मग अशा गोष्टी गव्हर्नमेंटच्या लक्षामध्ये आल्या म्हणून त्यांनी काय केलं की असा कोणी येऊन एक्झिक्युटिव्ह रूममध्ये राहतोय, रिलॅक्स रूममध्ये राहतोय, ज्या तुम्ही GST द्या, तो 8,000 पण भाडं भरेल आणि GST पण देईल.
पण तुम्हाला असं कुठलं बिल मिळालं की ज्याने GST लावला आहे तर तुम्ही बघा की ते सरसकट लावला आहे का मग कशाद्वारे लावला, आणि मग तुम्ही विचारलं पाहिजे की तुम्ही GST काय लावताय, कशावरती GST लावताय. असे की ही जी तुम्ही सर्व्हिस देताय ती जर एक्झाम मग तुम्ही GST भरला आहे का, तुमचा नंबर द्या. हा तुम्ही जर माझ्याकडनं GST घेतला, हा तुम्ही भरला आहे का मला बघायचं, चेक करायचं. तुम्ही तुमचा नंबर GST नंबर द्या. कसं होतं, आपण जेव्हा कायद्याचा अभ्यास करतो तेव्हा जर का तुम्हाला असा अनुभव आहे की अरे हे कायद्याच्या बाहेर बसत नाही, तर तुम्ही चेक केलं पाहिजे. इथे असं नाही आहे की मी बोलतोय आणि वाचतोय, जे वाचतोय ते कायद्यानुसार ॲप्लिकेबल होत नसेल तर मग कायद्याला अर्थ काय, चेक करा, ते तुम्हाला कळेल. ठीक आहे. आता यात पण मग तो हॉस्पिटलला राहतो, मग तिकडे तो पेशंटला जेवण दिलं जातं, मग ते टॅक्सेबल होईल का वगैरे, मग असे प्रश्न आले. म्हणून त्याला मग सर्क्युलर आहे त्यातना काय क्लिअरिफिकेशन दिली. मग तो व्यक्ती जो गेला आहे, समजा एखादा व्यक्ती गावात नाही आला, आपल्या वडिलांना घेऊन आईला घेऊन आणि मुंबईला ॲडमिट केलं आहे, मग तो कुठे जेवणार, मग हॉस्पिटल त्याला पण जेवायला देते. त्याला जर का जो काळजी घेण्याकरता की व्यक्ती राहिला आहे त्याला रूम दिला आहे किंवा त्याच्याकडनं काय जेवणाचे चार्जेस घेतील, ते टॅक्स होतील की नाही होतील, अशा प्रकारचे जे क्लेरिफिकेशन आहेत ते तुम्हाला इथे वाचायला मिळेल. ओके. पेशंटला जे काय दिलं जाईल ते एक्झाम, पण पेशंट बरोबर जो व्यक्ती असेल केअरटेकर त्याच्याकरता काय चार्जेस आहे हे आहे सगळं इथे. गव्हर्नमेंटनी सर्व्हिस दिली, एंट्री नंबर 4, एंट्री नंबर 5. आता नॉर्मली गव्हर्नमेंट म्हणजे कोण आहे, जसं पार्लमेंट आहे, स्टेट लेजिस्लेचर आहे. सर्व्हिसेस बाय गव्हर्नमेंट ऑथॉरिटी बाय वे ऑफ एनी ॲक्टिव्हिटी इन रिलेशन टू एनी फंक्शन ट्रस्टेड टू अ पंचायत आहे. आर्टिकल 243 प्रमाणे पंचायतचं काय आहे, सेटअप बाय अन ॲक्ट ऑफ पार्लिमेंट और स्टेट लेजिस्लेचर. त्या सर्व्हिस त्यांनी दिल्या, पब्लिककडून काय चार्जेस घेतले, GST लागणार. हे आपण बघितलं सप्लायमध्ये, हे सप्लायच नाही, त्यात पण टाकलं आहे आणि यात पण टाकलं. आणि दुसरं म्युन्सिपाल्टी अंडर आर्टिकल 243 ते जे फंक्शन देतील, ते जे फंक्शन करतील म्युन्सिपाल्टीचे, जे आर्टिकल 243W प्रमाणे काय त्या ॲक्टिव्हिटीज त्यांना करायच्या आहेत, मग त्या जर करत असतील ते तर त्या एक्झाम केलं. हे सप्लायमधनं पण काढलं आहे आणि एक्झाममध्ये पण टाकलं. सर्व्हिसेस बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, UT और लोकल अथॉरिटी, एक्सक्लुडिंग काय म्हटलं आहे, द फॉलोइंग सर्व्हिसेस. सर्व्हिसेस बाय सेंट्रल, स्टेट गव्हर्नमेंट, लोकल अथॉरिटी, एक्सक्लुडिंग फॉलोइंग सर्व्हिसेस. कुठल्या सर्व्हिसेस, सर्व्हिसेस बाय द डिपार्टमेंट ऑफ पोस्ट, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे. आता पोस्टाच्या आणि रेल्वेच्या सर्व्हिसेस सोडून गव्हर्नमेंटच्या बाकी सर्व्हिसेस या एक्झाम्प्ट असतील. दुसरं सर्व्हिसेस इन रिलेशन टू ॲन एअरक्राफ्ट, व्हेसल, इनसाइड आउटसाइड, ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स और पॅसेंजर, एनी सर्व्हिस अदर दॅन सर्व्हिस कवर्ड A to C प्रोव्हाइडेड टू बिझनेस एंट्री. जर त्या कोणाला दिल्या, पब्लिकला नाही, बिझनेस एंट्रीला दिल्या, या सोडून सर्व्हिसेस सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, लोकल अथॉरिटी एक्झाम्प्ट असतील. अपवाद काय म्हटला, पोस्टाचा पोस्ट ऑफिस, समजा स्पीड पोस्ट आहे तर पोस्ट ऑफिसने GST नंबर घेतलेला आहे, स्पीड पोस्ट असेल त्यावर GST लावला जातो. रेल्वे आहे तर रेल्वेचा वेगळा GST नंबर आहे, रेल्वेचे काही क्लास टॅक्सेबल आहेत, काही एक्झाम्प्ट आहेत, ते GST घेऊ शकतात. गव्हर्नमेंटच्या त्या सर्व्हिसेस आयदर एक्झाम किंवा टॅक्सेबल असेल दुसऱ्या एंट्रीमध्ये, जर एक्झाम त्याचा एक्झाम्प्ट आहे, अदरवाईज टॅक्सेबल असेल रेल्वे टॅक्स घेईल, पोस्ट टॅक्स घेईल. ही एंट्री काय म्हणते, सगळ्या एंट्री गव्हर्नमेंटच्या एक्झाम्प्ट आहेत, सगळ्या गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसेस एक्झाम्प्ट असतील एक्सेप्ट पोस्टाची सर्व्हिस, रेल्वेची सर्व्हिस, विमानाची सर्व्हिस. आता जर का विमानाची सर्व्हिस हे म्हणतात की आम्ही या एंट्रीनी, एंट्री नंबर 6 त्याला एक्झाम्पशन देत नाही, दुसरं एंट्री एक्झाम्पशन असेल तर एक्झाम्पशन, अदरवाईज टॅक्सेबल. ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स किंवा पॅसेंजर, मग गव्हर्नमेंटची बाबा कुठली बोट चालत असेल, ही गव्हर्नमेंट चालवतं, चार्जेस असतील
ते घेतील. दुसरा एंट्री टॅक्सेबल असेल, एक्झाम नसेल तर टॅक्सेबल होईल. गव्हर्नमेंट गुड्स किंवा पॅसेंजर हे जहाजाने पाठव, कुठल्या रस्त्याने कुठल्याही वाहनाने पाठव, रेल्वेने पाठव, विमानाने पाठव. यातनं एक्सक्लूड केलं आहे. म्हणजे दुसरा एंट्री एक्झाम नसेल तर टॅक्सेबल होईल. या सर्व्हिसेस, ह्यांच्या सर्व्हिसेस सोडून या इतर सर्व्हिस आहेत त्या टॅक्सेबल होतील. पण त्यातनं पण हे म्हटलं आहे की त्या सर्व्हिसेस अदर दॅन, जर त्या कोणाला दिलं, बिझनेस एंट्रीला दिल्या, तर मग त्या पण टॅक्सेबल असतात. मी बिझनेस एंट्री नाही आहे, मला दिली सर्व्हिस गव्हर्नमेंटनी, ओके, आणि जी पोस्टाची नाही आहे, जी रेल्वेची नाही आहे, जी विमानाची नाही आहे, जी गुड्स पॅसेंजरसाठी नाही आहे, आणि मी बिझनेस एंट्री नाही, मला दिली सर्व्हिस, तर एक्झाम्पल कुठली सर्व्हिस, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, लोकल अथॉरिटी मला दिली. कळते की नाही कळतं? तर लक्षात इथे काय म्हटलं, एक्सक्लूड म्हटल्यामुळे काय झालं, हे अपवाद आले. यांच्या सर्व्हिसेस टॅक्सेबल आहे. ABC तर क्लिअर होतं, पण एनी सर्व्हिस अदर दॅन सर्व्हिसेस कवर्ड, यातनं ABC जे कवर होत नाही अशी सर्व्हिस जर गव्हर्नमेंटने दिली आणि कोणाला दिली, बिझनेस एंट्रीला दिली, तर ते टॅक्सेबल असेल. अनलेस दुसऱ्या एंट्रीत एक्झाम नसेल तर टॅक्सेबल असेल, हे पण लक्षात घ्या. कळलं ना? सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, युटी, लोकल टू बिझनेस एंट्री. कोणाला दिली सर्व्हिस? बिझनेस एंट्रीला दिली. विथ ॲन ॲग्रिगेट टर्नओव्हर. यात काय म्हटलं आहे, जर ती बिझनेस एंटिटी आहे ज्याचं ॲग्रिगेट टर्नओव्हर अप टू सच अमाऊंट, मागच्या वर्षामध्ये जर ते इलिजिबल नव्हते कशा करता, पेन्शन घेण्याकरता, म्हणजे 10 लाख, 20 लाख, 40 लाख लिमिटमध्ये ते असतील आणि गव्हर्नमेंटने त्यांना दिली सर्व्हिस, तर त्यांना पण एक्झाम कर. म्हणजे ह्या एंट्रीने काय सांगितलं, 6व्या, की जर बिझनेस एंटिटी आहे त्यांना जर गव्हर्नमेंटने सर्व्हिस दिली तर टॅक्सेबल होईल म्हटलं. ओके, यांना गव्हर्नमेंट सर्व्हिस टॅक्सेबल आहे. समजा मी कोण आहे, मी आहे बिझनेस एंटिटी, मला सर्व्हिस दिली आणि गव्हर्नमेंटने सर्व्हिस दिली, तर ती RCमध्ये येणार. तुम्हाला नंबर घ्यायला लागेल GSTचा. माझ्या टर्नओव्हर लिमिटच्या खाली होता मागच्या वर्षी, मला टॅक्स भरायला लागेल का? एंट्री नंबर 6 प्रमाणे येस आहे, पण एंट्री नंबर 7 काय बोलते, गरज नाही. तुम्हाला मागच्या वर्षी काय होतं, एक्झाम्पशन होतं, कारण तुमचं टर्नओव्हर लिमिट एक्सेप्ट करत नव्हतं. तर काय होईल, एक्झाम्पल. इथे काय म्हटलं, एक्सप्लेनेशन. परत काय म्हटलं, एक्सप्लेनेशन. फॉर द पर्पज ऑफ दिस एंट्री इट इज हिअर बाय क्लॅरिफाईड दॅट the provision of this entry shall not be applicable to the following item. म्हणजे जर का तुम्ही पोस्टाची सर्व्हिस, जी बिझनेस एंटिटी आहे त्यांनी जर का या सर्व्हिसेस घेतल्या ज्या ABCमध्ये ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स पॅसेंजर, त्या एक्झाम नाही ना, मग फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्स लागतो तिकडे. जर रेल्वे थ्रू एखादा, माझा बिझनेस छोटा आहे पण मी रेल्वे थ्रू काय माल पाठवला तर मग टॅक्स होईल, त्याला एक्झाम्पशन नाही. काय कुरिअर पाठवलं विमान थ्रू, एखादी कुरिअर एजन्सी छोटी आहे, त्यांना फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्स लागेल. ओके, त्यामुळे ABCमध्ये जे दिलेलं आहे त्याच्यावर फॉरवर्ड चार्ज आहे, पण Dमध्ये काय आहे, रिव्हर्स चार्ज लागतो. मग अनरजिस्टर्ड पर्सन जो असेल, जो अनरजिस्टर्ड पर्सन आहे तो गव्हर्नमेंट सर्व्हिस घेईल, तर ती मात्र एक्झाम असेल. पण ABCमध्ये फॉरवर्ड चार्जमध्ये गव्हर्नमेंट त्याकडनं टॅक्स घेऊ शकतो, तो घेईल. ही जी गुंतागुंत आहे ना, ही समजावी याकरताच मी काही एंट्री सांगतो. उद्देश तो आहे. या एंट्री सरळ आहे ते तुम्हाला कळणार. समजून कसं घ्यायचं हे मी सांगतो तुम्हाला. सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट, युटी, लोकल अथॉरिटी टू अनदर सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट, युटी, लोकल अथॉरिटी. गव्हर्नमेंटला सर्व्हिस दिली, एका स्टेटने स्टेटला दिली, सेंट्रलने स्टेटला दिली, स्टेटने सेंट्रलला दिली, अशा प्रकारे कुठलीही सर्व्हिस दिली तर ती एक्झाम्प्ट आहे. पण आपण जिथे एंट्री नंबर 6 वापरली, बघितली की गव्हर्नमेंटची विमान सर्व्हिस आहे, पोस्ट ऑफिस सर्व्हिस आहे, ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स पॅसेंजर आहे, मग ABCमध्ये ते एक्झाम्पशन नाही, ते फॉरवर्ड चार्ज घेतील. तर गव्हर्नमेंटला सर्व्हिस जरी दिली तरी चार्ज लागेल. तुमचं एखादं ट्रेनिंग आहे दिल्लीला,
बरोबर आहे. तुम्हाला तुमच्या ऑफिसनी पाठवून जा, ट्रेनिंगला जा, तुम्हाला तिकीट काढून दिलं, ट्रेनचं विमानाचं तिकीट काढून दिलं, ती विमान सर्व्हिस कोणाची आहे? मग गव्हर्नमेंटची. रेल्वे कोणाची आहे? गव्हर्नमेंटची आहे. जी भरायला लागेल. ते एक्झाम नाही. गव्हर्नमेंटला सर्व्हिस दिली की आमच्या एम्प्लॉईजला ट्रेनिंग द्या. काय करा तुम्ही? काय करा? त्यांना ट्रान्सपोर्ट करा. ते टॅक्सीवाले. हे एक्झाम नाही. सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, UT or लोकल अथॉरिटी वेअर, इथे काय कन्सिडरेशन फॉर सच सर्व्हिसेस डज नॉट एक्सीड 5,000. म्हणजे वरती आपण काय बघितलं 6व्या एंट्रीमध्ये की सर्व्हिसेस एक्सक्लुडिंग द फॉलोइंग सर्व्हिसेस. या सर्व्हिसेस एक्सक्लूड आहेत. गव्हर्नमेंटच्या सर्व सर्व्हिसेस ज्या आहेत या त्यांनी काय म्हटलं? एक्सक्लूड आहे. 9व्या एंट्रीत काय दिलं? सर्व्हिस प्रोव्हाइडेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, UT or लोकल वेअर द कन्सिडरेशन फॉर सच सर्व्हिसेस डज नॉट एक्सीड 5,000. म्हणजे एखादी बिझनेस एंटिटी असेल त्यांना जर त्यांनी सर्व्हिस दिली ती 5,000च्या आत असेल तर एक्झाम्पशन असेल. हे सगळ्यांकरता एक्झाम्पशन. यात पण परत आणखीन काय गोष्टी आहेत त्या बघा. 9C, 9D, कन्स्ट्रक्शन सर्व्हिस. एक कॅटेगरी काय होती? गव्हर्नमेंटनी सर्व्हिस दिली आणि दुसरी गव्हर्नमेंटला सर्व्हिस दिली. ह्या दोन वेगवेगळे विषय. इथे काय बघितलं आपण? सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय गव्हर्नमेंट. ओके, सर्व्हिस प्रोव्हाइडेड बाय गव्हर्नमेंट. कन्स्ट्रक्शन सर्व्हिस आहे पुढे. कन्स्ट्रक्शन सर्व्हिस, पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस. आता इथे बघा पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, ट्रान्सपोर्ट ऑफ पॅसेंजर विथ और विदाउट अकम्पनंट बिलॉगिंग्स. जे काही सामान असेल त्या व्यक्तीचं, पॅसेंजरचं विथ और विदाउट काय सामान. एअर विमानाने गेला तो व्यक्ती. आता इथे इकॉनॉमी क्लास पहिल्यापासून नव्हता, हा आता नंतर आला इकॉनॉमी क्लास. पहिले काय होतं? कुठल्याही क्लासनी तुम्ही प्रवास प्रारंभ करा, एम्बार्किंग कुठे बसताय, आणि फ्रॉम टर्मिनेटिंग इन अन एअरपोर्ट लोकेटेड इन द स्टेट ऑफ अरुणाचल प्रदेश. ही जी विमानतळ आहेत ना, इकडून लोकांनी प्रवास जास्त करावा म्हणून काय केलं त्यांनी? अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा आणि वेस्ट बेंगालमधलं विमानतळ आहे बागडोगरा. इथून तुम्ही प्रवास प्रारंभ करा किंवा तुम्ही तिथे प्रवास संपवा. जे तिकीट असेल त्याच्यावरती जर तुम्ही इकॉनॉमी क्लासचं तिकीट काढलं असेल तर GST लागणार नाही. बिझनेस क्लासचं काढला जो तिकीट तर GST लागणार. आलं लक्षात? काय दिलंय की प्रवास सुरू करायचा म्हणजे एम्बार्किंग आणि प्रवास संपवायचा म्हणजे टर्मिनेटिंग. ही जी विमानतळ आहे ही यादी दिलेली आहे. तिकडनं तुम्ही प्रवास सुरू करा किंवा संपवा. इकॉनॉमी क्लासचं तिकीट काढलं असेल तर एक्झाम्पशन आहे. अदर दॅन इकॉनॉमी क्लास टॅक्सेबल होईल. नॉन एअर कंडिशन. आता काय बघतो आपण? पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस बघतो. पॅसेंजर विमानाने गेला तर मग प्रवास सुरू करतो आणि संपवतो कुठे? याकरता एक्झाम्पशन आहे. पण जर का रस्त्याने गेला तर नॉन एअर कंडिशन कॉन्ट्रॅक्ट कॅरीज अदर दॅन रेडिओ टॅक्सी फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर एक्सक्लुडिंग टुरिझम कंडक्टेड टू चार्टर और हायर. आता नॉन एअर कंडिशन ही एखादी फोर व्हीलर आहे तो चार्जेस घेईल तर ते एक्झाम होईल. पण काय म्हटलंय? कॉन्ट्रॅक्ट कॅरीजचा अर्थ काय आहे? कॉन्ट्रॅक्ट कॅरीज हे दिले खाली. मीन्स अ मोटर व्हेकल विच कॅरीज अ पॅसेंजर और पॅसेंजर फॉर हायर. ओके, टॅक्सी असेल, बस असेल, ती जर तुम्ही जसं बघतो आपण की ओला किंवा उबर केलं
ओला उबेर यामध्ये येत नाही. अदर दॅन रेडिओ टॅक्सी फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर एक्सक्लुडिंग कशाकरता घेतला, टुरिझम करता घेतलं, टुरिझम करता, मग एक्झाम नाही. ओके, तुम्हाला गावाला जायचं आहे म्हणून तुम्ही कॉन्ट्रॅक्ट कॅरेज केला, अशा प्रकारचं काही नॉन एअर कंडिशन. आणि हे जे स्टेज कॅरेज आहे, आणि यात पण काय म्हटलंय, अदर दॅन एअर कंडिशन स्टेज कॅरेज. आता स्टेज कॅरेज कशाला म्हणतात, मोटर व्हेकल मोर दॅन 6 पॅसेंजर. हे थोडं बघा. ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर. आता बघा रेल्वे, रेल्वे ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर विथ और विदाउट अकंपनीड बिलॉंगिंग्स बाय रेल्वे इन क्लास अदर दॅन फर्स्ट क्लास एअर कंडिशन. हे टॅक्सेबल आहे. बघा रेल्वेने एखादा व्यक्ती प्रवास करतोय, ते सप्लायमध्ये येतं की नाही येतं तर टॅक्सेबल आहे, अनलेस एक्झाम्प्टेड. मी काय म्हणायचो, जर एक्झाम नाही आहे तर टॅक्सेबल आहे. मग एक्झाम कुठलं आहे, अदर दॅन फर्स्ट क्लास एअर कंडिशन. स्लीपर क्लास एक्झाम्प्ट आहे, सेकंड सिटिंग एक्झाम्प्ट आहे. आलं ना लक्षात. हे जर खात असतील फर्स्ट क्लास किंवा एअर कंडिशन असेल तर टॅक्सेबल होईल. रेल्वे, मेट्रो, मोनोरेल, ट्रामवे एक्झाम्प्ट आहे. इंडियन वॉटरवेज एक्झाम्प्ट आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट अदर दॅन कशा करता, पब्लिक ट्रान्सपोर्ट कसं की जे टुरिझम पर्पज नाही आहे ते. पब्लिक ट्रान्सपोर्ट अदर दॅन इन अ वेझल बिटवीन प्लेसेस लोकेटेड इन इंडिया अँड metered cabs or auto rickshaw including e-rickshaw are exempt. आता ते काय म्हटलंय, प्रोव्हाइडेड दॅट नथिंग कंटेन इन ॲटम ई. ॲटम ई जो आहे, मीटर कॅब किंवा ऑटो रिक्षा, ॲटम्स ई अबोव शॅल अप्लाय टू सर्व्हिसेस स्पेसिफाईड इन थ्रू ई कॉमर्स ऑपरेटर. म्हणजे तुम्ही मीटर कॅब किंवा ऑटो रिक्षा ही ओला किंवा उबेर थ्रू मागवली तर ती सेक्शन 9(5) मध्ये येते, ती टॅक्सेबल होईल. हे लक्षात. नॉर्मल रिक्षा केली तर एक्झाम्पल, पण ओला उबर थ्रू आली तर ओला उबर टॅक्स भरतील. गुड्स ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, गुड ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स बाय रोड आहे, एक्झाम्प्ट आहे, एक्सेप्ट द सर्व्हिसेस ऑफ गुड ट्रान्सपोर्ट एजन्सी आणि कुरिअर एजन्सी. आता मी GTA कडनं सर्व्हिस घेतली. GTA कोण आहे, जो कंसाइनमेंट नोट बनवतो तो GTA आहे. इथे मार्केट आहे बघा, इकडे काय टेम्पोवाले असतात, तर त्यांच्या टेम्पोतनं तिथले व्यापारी सामान वगैरे पाठवतात. त्यांनी चार्जेस घेतले 1000 रुपये. ओके, तुम्ही समजा एखादा कपाट खरेदी केलं इथल्या मार्केटमधनं आणि तुम्ही सांगाल किंवा करण दादाला माझ्या घरी घेऊन चल, तुमच्याकडनं तो 500, 800, 1000 रुपये घेईल. त्याच्यावर GST लागेल की नाही लागेल. सर्व्हिसेस बाय वे ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स आहे, गुड ट्रान्सपोर्ट होतोय, त्याचे चार्जेस 1000 रुपये आहेत. पण तो GTA असेल तर टॅक्सेबल होईल. अदर दॅन एक्सेप्ट सर्व्हिस ऑफ GTA, तो GTA नाही आहे. किंवा तुम्ही कुरिअरवाल्याला सांगितलं की त्यांनी कुरिअरवाला दिलं की हे माल पाठवा, असं पण नाही. कुरिअर नाही, GTA नाही आहे. बाय रोड, बाय इंडियन वॉटरवेज या मार्गाने पाठवलं, बाय रोड GTA नाही आहे तर एक्झाम्प्ट आहे. जो नॉर्मल टेम्पोवाला आहे तो GTA नाही आहे, तो टॅक्सेबल नाही होणार. आणि इंडियन वॉटरवेज आहे, नदी आहे, नदीच्या पलीकडे तुमचं घर आहे, त्या नदीतनं पाठवलं जाते, चार्जेस घेईल, ते एक्झाम्प्ट आहे. बाय रोड आणि बाय इंडियन वॉटरवेज ट्रान्सपोर्ट होईल. कसलं ट्रान्सपोर्ट होईल, ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्सचं एक्झाम्पल. सर्व्हिसेस बाय वे ऑफ ट्रान्सपोर्टेशन बाय रेल वेझल, रेल्वेने जाईल, जहाजाने जाईल, वन प्लेस टू इंडिया टू अनदर ऑफ द फॉलोइंग गुड्स. हे जे गुड्स असतील या गुड्स करता एक्झाम्पल, बाकी करता टॅक्सेबल. रेल्वेच्या बघा डब्यातनं ऑइल वगैरे JNPTला पाठवतात, ते तिथनं येतात, पुढे पाठवतात, वेगवेगळे गुड्स पाठवतात.
तर ते गुड्स या प्रकारचे असतील तर रेल्वे चार्जेस घेईल पण जीएसटी लावणार नाही. हे गुड्स नसतील तर मग जीएसटी येणार. आणखीन हे काय सामान आहे, हे जीटीए जर ट्रान्सपोर्ट करतो तर जीटीएला ह्याच्याकरता एक्झाम्पशन आहे. जीटीए सर्व्हिस टॅक्सेबल आहे, पण त्यात पण काय म्हटलं की हे जर गुड्स आहे तर एक्झाम्पशन. जीटीए टू अनरजिस्टर्ड पर्सन, जीटीए टू अनरजिस्टर्ड पर्सन हे एक्झाम्पल आहे. इंक्लुडिंग अनरजिस्टर्ड कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन अदर दॅन फॅक्टरी हे जर असतील तर मग टॅक्सेबल होईल जीटीए सर्व्हिस. जर अनरजिस्टर्ड पर्सनला देईल जीटीए सर्व्हिस तर एक्झाम्पल आहे. सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय जीटीए बाय वे ऑफ ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स इन अ गुड्स कॅरीज टू डिपार्टमेंट एस्टॅब्लिशमेंट ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, यूटी, लोकल अथॉरिटी, गव्हर्नमेंटल एजन्सीज एक्झाम्पल. ओके, मग तुम्हाला काही गोष्टी कळल्या असं वाटायला जातं आणि मग आणखीन कधी नवीन येतं आणि आणखीन गुंतागुंत वाढते आणि कन्फ्युजन वाढतं. असंच लॉमध्ये आहे. मी तुम्हाला खूप वेळा बोलत आलो की बघा सप्लाय आहे तर बघा सप्लाय आहे का, उत्तर आहे यस. शेड्यूल 3 मध्ये कव्हर होत नाही म्हणजे सप्लाय आहे. मग सप्लाय टॅक्सेबल होईल का एक्झाम्प्ट होईल. जर एक्झाम नाही केला तर टॅक्सेबल होईल, जर एक्झाम केला तर टॅक्सेबल नाही होणार. सप्लायमध्ये येणार पण हे ट्रान्झॅक्शन जर एक्झाम केलं आहे तर टॅक्सेबल नाही होणार. म्हणजे अनलेस एक्झाम, जर एक्झाम नाही आहे तर टॅक्सेबल. सप्लाय आहे का, आहे. पहिले हे बघायचं. शेड्यूल 3 मध्ये आलं तर सप्लायच नाही आहे, जीएसटी येणारच नाही, पुढे बघायची गरजच नाही. बँकिंग सर्व्हिस, तुम्ही बँकेतनं लोन घेता, एफडी काढत असाल, इंटरेस्ट घेता. आता हे तुम्ही पैसे वापरायला दिले ना, किंवा पैसे वापरायला घेतले, ही सर्व्हिस घेतली, सर्व्हिस दिली ना, याच्यावर जीएसटी यायला पाहिजे की नको. सगळ्यात पहिली गोष्ट, हे सप्लायमध्ये येईल का, यस. मग सप्लायमध्ये येईल. तुम्ही एफडी काढली 10,000ची, तुम्हाला 12,000 रुपये मिळाले. मग हे 2,000 तुम्हाला मिळाले, हे काय मिळालं, 10,000 ठेवल्याचे कन्सिडरेशन आहे. मग याच्यावर जीएसटी ॲप्लिकेबल होईल की नाही होईल, व्हायला पाहिजे. इथे काय म्हटलं बघा आता की सर्व्हिसेस बाय वे ऑफ एक्सटेंडिंग डिपॉझिट, लोन्स, ॲडव्हान्सेस सो फार ॲज अ कन्सिडरेशन इज रिप्रेझेंटेड बाय वे ऑफ इंटरेस्ट, डिस्काउंट. इंटरेस्ट मिळतोय, हा इंटरेस्ट का होईल, एक्झाम्पल. म्हणून त्यावर जीएसटी येतो. सेव्हिंग अकाउंटचा इंटरेस्ट आहे, एफडीचा इंटरेस्ट आहे, लोन घेतलं आहे, पर्सनल लोन आहे, बिझनेस लोन आहे, हाऊसिंग लोन आहे, कुठलंही लोन घेतलं आहे त्याच्यावर इंटरेस्ट भरायचा आहे. कन्सिडरेशन काय आहे, लोनवरती कन्सिडरेशन इज रिप्रेझेंटेड बाय वे ऑफ इंटरेस्ट. आता आपण बघितलं फॉरेन करन्सी तुम्ही घेतली तर कशावर, कुठल्या व्हॅल्यूला जीएसटी लागेल बघितलं ना आपण. आता फॉरेन करन्सी जी असते ती सेल और परचेस फॉरेन करन्सी अमंग अस बँक और अथराइज्ड डीलर्स ऑफ फॉरेन एक्सचेंज और अमंग अस बँक टू साइड डीलर. बँक आणि त्यांचे डीलर या फॉरेन करन्सी विक्री खरेदी केली, जीएसटी लागणार नाही. पब्लिकला लागेल, लोकांना लागेल. तर हे सगळं खाली इकडे आणखी माहिती दिलेली आहे, नंतर वाचा, तुम्हाला अजून क्लिअर होईल. इंटरेस्टवरती सप्लाय आहे पण जीएसटी लागत नाही कारण की एक्झाम केला आहे. एंट्री नंबर 27. आणि हे लक्षात घ्या, अदर दॅन इंटरेस्ट इन्वॉल्ड इन क्रेडिट कार्ड सर्व्हिस. क्रेडिट कार्डचा इंटरेस्ट आहे तो टॅक्सेबल आहे, बाकी इंटरेस्ट एक्झाम्पल. लाईफ इन्शुरन्स बिझनेस आहे, मग यातले काही इन्शुरन्स स्कीम टॅक्सेबल आहेत, काही एक्झाम्पल. मग एक्झाम ज्या आहेत ह्या ज्या वेगवेगळ्या स्कीम आहेत, आम आदमी विमा योजना, जनश्री विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना,
जनरल इन्शुरन्स बिझनेस सर्व्हिस, पेन्शन स्कीम, बिझनेस फॅसिलिटेटर किंवा करस्पॉन्डंट सर्व्हिसेस, सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड टू गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटला कुठल्या सर्व्हिस दिल्या तर मग त्या कुठल्या एक्झाम्पल असतील. प्युअर सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड टू गव्हर्नमेंट, प्युअर सर्व्हिसेस एक्सक्लुडिंग वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस और अदर कंपोजिट इट अप्लाइज. प्रोव्हाइडेड टू सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट, UT or लोकल अथॉरिटी बाय वे ऑफ एनी ॲक्टिव्हिटी. या ॲक्टिव्हिटी करता जे गव्हर्नमेंट त्यांची ॲक्टिव्हिटी आहे. आता गव्हर्नमेंट आपल्याला सब कॉन्ट्रॅक्ट देतं की बा हे आम्हाला कामं करायची आहेत, त्यांच्याकडे एम्प्लॉय नाही, त्यांनी सब कॉन्ट्रॅक्ट दिलं. मग जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो ती सर्व्हिस देईल. ओके, घंटा गाडी येते ती गव्हर्नमेंटची नाही, त्यांनी कॉन्ट्रॅक्टर नेमला आहे. घंटा गाडी फिरव, कचरा गोळा कर आणि तिथे नेऊन टाक, तुझे चार्जेस घेईल. तर हे जर का आर्टिकल 243G प्रमाणे गव्हर्नमेंटचं काम आहे काय गोष्टींचं असं, मग जो कॉन्ट्रॅक्टर ही सर्व्हिस देईल ती सर्व्हिस एक्झाम असेल, त्याच्यावर तो GST घेणार नाही. आलं लक्षात ना. Composite supply of goods services to government. Composite supply of goods services in which the value of supply of goods constitute not more than 25% of the value of the said composite supply. A governmental authority awards the work of maintenance of street light in a municipal area. एक एजन्सी आहे, एजंट आहे, त्यांना अपॉइंट केलं किंवा तुम्ही काय करा स्ट्रीट लाईटचं मेंटेनन्स करा. इन्व्हॉल्व्स अपार्ट फ्रॉम मेंटेनन्स रिप्लेसमेंट ऑफ जे ट्यूबलाईट्स आहेत ते खराब झाले, बल्ब खराब झाले, ते बदलायचे आहेत. अदर स्पेअर्स. इन दिस केस द स्कोप ऑफ द सर्व्हिस इन्व्हॉल्व मेंटेनन्स वर्क अँड सप्लाय ऑफ गुड्स, दॅट इज कंपोजिट सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिस. अशा केसमध्ये काय म्हटलं, कंपोजिट सप्लाय ऑफ गुड्स सर्व्हिसेस इन विच द व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ गुड्स, मी 10,000 चार्ज लावला, त्यातले 2,000 जर का मी काय वस्तू वापरल्या, गुड्स वापरले, ते 20% होतात. तर 25%हून जास्त जर गुड्स असतील तर मग एक्झम्पशन नाही. गुड्सची व्हॅल्यू 25%हून कमी आहे, त्या एक्झम्पशन्स आहे. कंपोजिट सप्लाय ऑफ गुड्स सर्व्हिसेस टू गव्हर्नमेंट, गुड्सची व्हॅल्यू मोर दॅन 25% नाही आहे तर एक्झम्पशन आहे. प्रोव्हाइडेड टू सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, UT लोकल अथॉरिटी आणि बाय वे ऑफ एनी ॲक्टिव्हिटी. या ॲक्टिव्हिटीज करतात 243G आणि 243W साठी गुड सर्व्हिस दिले, कंपोजिट सप्लाय आहे तर एक्झम्पशन आहे. लीजिंग सर्व्हिसेस, लिगल सर्व्हिसेस. तुम्ही वकिलाकडनं सल्ला घेतला, आता तुम्ही किंवा मी कोण आहोत, आपण पर्सनल लेवलला सल्ला घ्यायला जातो, बिझनेससाठी घ्यायला जात नाही. तर एनी पर्सन सर्व्हिसेस सिनियर ॲडव्होकेट बाय वे ऑफ लिगल सर्व्हिसेस, एनी पर्सन अदर दॅन बिझनेस एंटिटी आहे ना, एनी पर्सन अदर दॅन बिझनेस एंटिटी लिगल सर्व्हिस एक्झाम. कुठल्याही प्रकारे वकिलाकडनं लिगल ॲडवाईस घेतला किंवा त्याला कोर्टामध्ये काय सर्व्हिस द्यायला लागली तर पब्लिकला कुठल्याही प्रकारे लिगल सर्व्हिसवरती GST लागत नाही. पण बिझनेसने घेतला असेल तर मग रिव्हर्स चार्जवर GST लागतो. ओके, मी रिव्हर्स चार्ज घेतला होता त्या पण ही एंट्री सांगितली होती ना, तिकडे पण ही एंट्री कव्हर केली आहे रिव्हर्स चार्जच्या त्या नोट्समध्ये पण. स्पॉन्सरशिप स्पोर्ट्स इव्हेंट, स्किल डेव्हलपमेंट सर्व्हिसेस, परफॉर्मन्स बाय आर्टिस्ट. आता एखादा आर्टिस्टचा परफॉर्मन्स आहे, आर्टिस्ट बाय वे ऑफ परफॉर्मन्स इन फोक क्लासिकल फॉर्म ऑफ म्युझिक, डान्स, थिएटर, याच्याकरता एक्झम्पशन आहे. बाकी असा डान्स आहे की जो फोक किंवा क्लासिकलमध्ये येत नाही, तो परफॉर्म करायचा एखादा सेलिब्रिटी काय चार्जेस घेईल तर ते टॅक्सेबल होतं.
आणि ह्या 3 केसमध्ये समजा डान्स असा आहे की जो म्युझिक डान्स किंवा थिएटर आहे, इफ कन्सिडरेशन चार्ज फॉर सच परफॉर्मन्स इज नॉट मोर दॅन 1.5 लाख, 1.5 लाखापर्यंत एक्झम्पशन. मोर दॅन 1.5 लाख झाले तर मग टॅक्सेबल होतील. आणि तो जो आर्टिस्ट आहे तो however the exemption shall not apply to service provided by and such artist as a brand ambassador. तो ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून जर का ते सर्व्हिस परफॉर्म करत असेल तर मग एक्झम्पशन मिळतं. तर हे पण डिफाईन केलं आहे की ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणजे काय. राईट टू ॲडमिशन टू व्हेरियस इव्हेंट, सर्व्हिसेस बाय वे ऑफ ॲडमिशन टू अ म्युझियम, नॅशनल पार्क, वाईल्ड लाईफ सँक्च्युरी, टाइगर रिजर्व और जू. जू मीन्स एस्टॅब्लिशमेंट वेदर स्टेशनरी और मोबाईल वेअर कॅप्टिव्ह ॲनिमल्स केप. आता इकडे जी एंट्री फी असते त्याच्यावर GST येणार नाही. कुठे ॲडमिशन म्युझियममध्ये, नॅशनल पार्कमध्ये, झूमध्ये, इथे ॲडमिशनसाठी सर्कल्स आहे, डान्स आहे बघा. राईट टू ॲडमिशन टू सर्कल, डान्स, थिएट्रिकल परफॉर्मन्स इंक्लुडिंग ड्रामा और बॅलेट, अदर एक्झम्पशन, असे बरेच एक्झम्पशन तुम्ही बघाल, वाचाल. त्याला पण वेळ द्यायला लागेल, मग याच्यामध्ये क्लिअरिटी येईल. जवळजवळ 100+ आहेत हे एक्झम्पशन. ओके, थांबूया.